आता मी हे 1 वाटी तांदूळ पाण्यात भिजत घालणार आहे. 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेणार. रेशनचा तांदूळ आहे. रेशनच्या तांदूळात चिकटपणा जास्त असतो, त्यामुळे इडली डोसाला शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा. आता हे तांदूळ मी स्वच्छ 1-2 वेळा धुणार आहे आणि 5-6 तास पाण्यात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर बाहेर काढायचं. आता 5-6 तास तांदूळ चांगले भिजले. आता काय करायचं, हे तांदूळ आणि भरपूर कोथिंबीर, लाल मिरची, सुकी मिरची, ड्राय रेड चिली आणि चिंचेचं प्रमाण आणि लाल मिरचीचं प्रमाण आपल्या घरी कसं चालते त्याच्यावर करायचं. पण सगळं बारीक करून घ्यायचं. तांदूळ त्यात थोडंसं हेच पाणी घालायचं. त्यानंतर भरपूर कोथिंबीर, मीठ आपल्या चवीनुसार, ड्राय चिली, चिंच आणि राहिलेली पण कोथिंबीर घालते. आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून. उडदाची डाळ अजिबात वापरलेली नाही. आता बघूया बारीक झाले. मस्त. आता काय करायचं, हे 1-2-4 तास, 5-6 तास तरी हे करून ठेवायचं. नाश्त्याला करायचं ना. आणि 5-6 तास झाल्यानंतर पीठ काढून बघायचं. तोपर्यंत झाकून. आता दोडक्याच्या डोसावर चटणी करण्यासाठी साहित्य हे मी शेंगदाण्याचं तिखट करून घेतलंय. भाजलेल्या शेंगा, लाल मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण. पहिल्यांदा कोथिंबीर घालून घ्या. दोन मिरच्या घेतल्या. आमच्या घरी तिखट काही जास्त लागत नाही. कोथिंबीरचे देठं पण मी घेतल्यात, कारण सध्या कोथिंबीर महाग आहे आणि देठं पण टेस्ट आहे. थोडंसं मीठ. ह्याच्यात साखर घातली तर चालते, पण आम्ही साखर वापरत नाही. आता बारीक चटणी करून घेते. आता चटणी खाण्यासाठी तयार झाली. नंतर बाउलमध्ये काढायची. जर फोडणी पाहिजे असेल, याला वगैरे नाही पाहिजे असेल तर एका लहान कढईत तेल तापून मोहरी, मिरची आणि कढीलिंब फोडणीत घालायचं आणि लाल मिरच्या मोठ्या मोठ्या फोडणीत घालायच्या. आम्ही काय फोडणी करत नाही. इकडं दूध तापायला. आता दूध तापून झालं की डोसे खाली चालू करणार. काय घेतलं आहे, दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या. गॅस चालू केलाय मी. कट केलाय. त्याच्यात पातळ स्लाइस काढतो. असं स्लाइस काढल्यानंतर बघायचं कुठं कीड आहे नाही आहे. आता मी पीठ तयार केले. त्यावेळी भिजवून दाखवलेलं ते. आपलं भज्याचं पीठ असेल तर पीठ तेवढं हे ठेवायचं पातळ.
आता स्टाईलनुसार तेल केले खोबऱ्याचे पहिल्यांदा मी एक लहान निघते का नाही म्हणून बघायला केलं. चटणी, शेंगदाण्याची चटणी. आता हे बघूया. झालं. आणि एक मिनिट ठेवलं तर बस. दोडक्यापासून डोसा केला. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.